नमस्कार. क्षमा फूड झोनमध्ये तुमचे स्वागत. तुम्हाला रोजच्या त्याच जेवणाचा कंटाळा आलाय? ताटाची चव दुप्पट वाढवायची आहे? मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान आणि चुलीवरच्या चवीचा स्मोकी हिरव्या मिरचीचा ठेचा. तोंडाला पाणी नाही सुटलं तर सांगा. या ठेच्याचं सर्वात मोठं सिक्रेट आहे मिरच्या भाजण्याची पद्धत. तव्यावर मिरच्या न भाजता आपण गॅसवर एका जाळीवर मिरच्या घातल्या आणि छान डाग पडेपर्यंत अशा भाजून घेणार आहोत. यामुळे ठेच्याला जो एक स्मोकी म्हणजेच धुरीचा फ्लेवर येतो ना, आहा, एक नंबर लागतो. अशा प्रकारे मिरच्या भाजल्यामुळे तुम्हाला नाही का एक आई किंवा आजीच्या हातच्या पारंपरिक गावरान चवीचा अनुभव येईल. आता जेव्हा पण तुम्ही केव्हा ठेचा कराल ना, तेव्हा याप्रमाणे मिरच्या भाजा. आपल्याला असे या मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहे. तव्यावर तेल टाकून मिरच्या भाजल्याने कोलेस्ट्रॉल वाढते आणि म्हणूनच पूर्वीची लोक हे चुलीमध्ये किंवा विस्तवावर मिरच्या भाजत. अशा मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. ठेचा करण्यासाठी आता मिक्सरला विसरा. अस्सल गावरान चव हवी असेल तर ठेचा खलबत्त्यात किंवा अशा लाकडी बत्त्यानेच ठेचायचा. आता आपण यामध्ये लसूण ठेचून घेऊया. लसूण असा जाडाभरडा राहायला नको म्हणून ठेचून घ्यायचंय. आता यामध्ये धुवून घेतलेली कोरडी केलेली अशी मस्त हाताने पिरगटून कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि ही आधी ठेचून घ्यायची आहे. सगळं एकत्र ठेचलं तर येणाऱ्या ठेच्याचा स्वाद हा वेगळाच येतो. आता यामध्ये आपण मिरच्या घालत आहोत आणि या मिरच्यांवर चवीप्रमाणे मीठ घालावं, म्हणजे मिरच्यांचं साल जे आहे ते व्यवस्थित कुटलं जातं, जाडं-भरडं राहत नाही. आता हे छान सगळं एकजीव होईपर्यंत ठेचून घ्या आणि ठेचतानाचा याचा जो खमंग वास सुटलाय ना, भूक अजूनच वाढली. मिक्सरवर गरकन फिरवलेल्या ठेच्याची चव नको असेल तर याप्रमाणे बडगीमध्ये दगडी किंवा लाकडी ठेचा ठेचून घ्यावा. आपला छान झणझणीत असा स्मोकी ठेचा तयार झाला आहे. आता एक ताट घ्या. त्यात गरमागरम अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, त्यावर हा आपला ठेचा, वरून थोडंसं कच्चं तेल, सोबत कच्चा कांदा, लोणचं, भाजलेला पापड. हा हा हा, असं ताट समोर आलं ना की पोट भरलेलं असलं तरी माणूस 2 भाकरी जास्तच खाईल. हा घास खाल्ल्यावर स्वर्गीय सुख नक्कीच मिळेल. मग वाट कसली बघताय? आजच बनवा हा स्मोकी ठेचा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. क्षमा फूडीज झोन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.